नमस्कार श्रोते हो, आपल्या स्टोरी वर्ल्ड या चॅनलवर सुरू असलेली कथा मालिका टी अँड मीचा तिसरा भाग आपल्या पुढे सादर करणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकच विनंती, आपण या चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया बेल आयकॉन प्रेस करून अवश्य सबस्क्राईब करा. या कथेच्या आधीच्या एपिसोड्सची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर आधी त्या ऐकून घ्या म्हणजे हा एपिसोड ऐकायला मजा येईल. चला तर मग ऐकूया टी अँड मी एपिसोड तिसरा. आतापर्यंत हे झालंय की काव्य वेंगुर्ला येथे फिरायला आलेला आहे. तो भूताखेताना खूप घबरतो. तिथे त्याची भेट होते कविता कुलकर्णीशी. कविता फक्त त्यालाच दिसते. कधी त्याला वाटतं की ती आत्मा आहे, तर कधी ती साधारण मुलगी वाटते. हे नेमकं काय कोडं आहे त्यासाठी मागील भाग जरूर ऐका. आता ऐकूया पुढे काय होतं. कविता हळकेच हसून, काव्य, मला अहोज अहो वगैरे म्हणायची गरज नाही. काव्य सहज होण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काय करतेस तू? आय मीन शिक्षण, जॉब वगैरे. झालंय माझं शिक्षण, मी सध्या काही करत नाही. जी स्थळं सांगून येतात बस त्यांना एंटरटेन करते. आणि तुम्ही काव्य? मी आयटीत आहे. काव्य खांदे उडवत म्हणाला. ओहो, अच्छा, म्हणून आयटीत राहायचं आणि समोरच्याला पाणी कम समजायचं, राईट? नाही, असं काही नाही. मला स्टार्टअप सुरू करायचं आहे. बाय द वे, राहणं कुठं? काव्य आयटीत सांगतो. पुणे. पुणे. तिथली लोक काढतात उणे दुणे. इति कविता. काही बाय द वे, तू कुठे राहतेस? कविता खांदे उडवत म्हणाली, इथेच. काव्य एकदम मोठ्या आवाजात म्हणाला, काय काय म्हणालीस? इथे? बीचवर? हा 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 हा. काव्य हसून चेष्टेने म्हणतो, तू काय मत्स्यकन्या वगैरे तर नाही ना? पक्का पुणेकर शोभतोस. इथे म्हणजे वेंगुर्ल्यात. बट ऑब्व्हियस, पण कुठे? घर तर असेल ना? कविता दीर्घश्वास घेऊन, काल आपण टी अँड मीवर गेलो होतो ना? त्याच्या पुढे 2 गल्ल्या सोडून एक मोठा वाडा आहे, कुलकर्णी वाडा. तिथे राहते मी. या नक्की, माझ्या आईला भेटा. बरं वाटेल तिला तुम्हाला भेटून. ती पुण्याचीच आहे. अरे वा. ऐका ना काव्य, फक्त एक विनंती आहे, माझं नाव नका घेऊ. आई जुन्या विचारांची आहे का? अगं, जमाना पुढे गेलाय. आजकाल मुलामुलींचं मैत्रीचं नातंही असू शकतं. तरी तुला भीती वाटत असेल तर नाही बोलणार, पण त्यांना सांगू तरी काय? मी तुझ्या बोलण्यावर इथे आलो हे तर सांगावेच लागेल ना? ती काही बोलेल असा विचार करून पुढे जात होता, पण तिचं काहीच उत्तर नाही. जसं त्याने मागे वळून पाहिले तर तो एकटाच बोलत जात होता. तो घाबरला. कविता, कविता असा आवाज देऊ लागला, पण कोणीच नव्हतं. झाडांच्या मागे तर ती लपली नसेल का? ती खरंच आत्मा आहे? तिकडे पाहण्याची त्याची हिंमतच झाली नाही. तो झपाट्याने पावलं टाकत परत येऊ लागला. पुन्हा टी अँड मीवर आला. त्याने चहा सांगितला. चहा घेता घेता त्याने त्या ठिकाणी नजर टाकली जिथे काल कविता बसलेली होती. ती त्याच्याकडे बघून विचित्र हसत होती. काव्याने वेटरला आवाज दिला. वेटर. येस सर. काय घेणार? चहासोबत काय? ते जाऊ देत. मला सांग, ती मुलगी कधीपासून तिथे बसलीये? कारण मघाशी ती माझ्या मागे होती. कोण मुलगी? सर, तिथे तर कोणी नाही. काव्याने त्या टेबलकडे बोट दाखवून म्हणाला, ती. वेटर खांदे उडवत म्हणाला, तिथे तर कोणी नाही. काव्याने दुसऱ्या वेटरला बोलवून विचारले. त्याने सुद्धा तेच म्हटलं. शेवटी काव्य तिच्या समोर जाऊन बसला. तू मलाच का दिसतेस? अशक्य. मला सोड. मी कुठे धरलंय? वेटरने त्याच्या जवळ येऊन हळू आवाजात विचारले. सर, तुम्ही कोणाला म्हणताय? एकटेच बोलत आहात. काव्य फ्रस्ट्रेट झाला. जातो मी. काव्य करातरा बाहेर निघून गेला. जाताना रामरक्षा म्हणत होता. रूमवर जाऊन आधी वडिलांना फोन करून सांगितले. अहो बाबा, ती फक्त मलाच दिसते. नक्की तिचा आत्मा माझ्याच मागे का लागलाय? बोलता बोलता गायब होते. शिट यार, माझा तर मूडच गेला. वेंगुर्ले किती रमणीय ठिकाण आहे बाबा. इथलं निसर्ग सौंदर्य, तो स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, पण त्या हाडळीने नाकी 9 आणले. कूल डाऊन, कूल डाऊन. हे बघ काव्य, तू त्या रेस्टॉरंटच्या ओनरला का नाही विचारत?
की कोण आहे ती, काय झालं, याआधी अजून कोणीला दिसली का? काव्याने मध्येच टोकले. बाबा बाबा, वेट वेट वेट, मला आठवलं. तिनेच मला तिच्या घरचा पत्ता दिलाय. जाऊन ये मग उद्या. नाहीतर असं करतो, मी आणि ही येतो. शनिवार रविवार सुट्टीच असते. या तुम्ही, पण मला स्वतः टॅकल करू द्या ही सिच्युएशन. वडील आनंदाने म्हणाले, ये हुई ना बात. हे मग, हे नेहमी लक्षात ठेव. आपण जोपर्यंत कुणाचं वाकडं कडत नाही ना, आपलं कोणी काही करू शकत नाही. लक्षात ठेवा. घाबरायचं फक्त वरच्याला, खालच्यांना नाही. जय श्रीराम. हो बाबा, चला, बाय. बाय. काव्य फोन ठेवून पुटपुटतो. घाबरायचं फक्त वरच्याला, खालच्यांना नाही. तो खाली जेवायला आला. साधा सुग्रास मेनू होता. कोकणी पद्धतीची आमटी, वरण भात, लोणचं, पापड आणि चपाती. जेवण झाल्यावर कानाला हेडफोन लावून चक्रा मारत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा नव्या दमाने कविताने सांगितलेल्या ठिकाणी जाण्यास निघाला. नंतर परत येऊन जेवण करायचे, नंतर बीचला जायचे असं मनात ठरवलं. जाताना पुन्हा एकदा टी अँड मीवर नजर टाकली. मनात आलं, वेंगुर्ल्यात आल्यापासून हे टी अँड मी आणि ती अँड मी हेच अनुभवलंय. पुढे 2 गल्ल्या सोडून एक मोठा जीर्णावस्थेत असलेला वाडा दिसला. त्याने एकाला विचारले, हा कुलकर्णी वाडा आहे का? तो काव्याकडे विचित्र पाहून हो बोलला. काव्यालाही थोडे विचित्र वाटले, पण असो, आपल्याला त्याचं काय, असा विचार करून तो फाटापाशी आला. वाडा पण एखाद्या हॉरर मूव्हीमध्ये शोभेल असाच होता. सुकलेली झाडं, अंगणात पालापाचोळा पडलेला, धुळीचं साम्राज्य. तरी त्याने हिंमत करून फाटक उघडलं. त्या फाटकाच्या कर्र कर्र आवाजाने मनात चर्र झालं. पाचोळ्यावरून चालताना त्याचाच आवाज त्याला भयप्रद वाटत होता. पुढे वरांडा, धूळ बसलेली सर्व ठिकाणी. त्याने कडी वाजवली आणि आवाज दिला, कविता, कविता. काही वेळाने आतून हळूहळू येणाऱ्या पावलांचा आवाज झाला. दार एका आजीने दार उघडले. किलकिल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागल्या. थरथरत्या आवाजात विचारले, कोण आपण? मी काव्यराजे, पुण्याहून आलोय. बरं, ये आत. बस. काय काम काढलंस? बघ, हा वाडा मला विकायचा नाही. मी आहे तोपर्यंत कोणालाही विकणार नाही. आजींच्या डोळ्यात अश्रू आले. ते पुसत त्या म्हणाल्या, सहज कोणी येत नाही. इतक्या वर्षात ना नातेलग ना इतर. काव्याला वाईट वाटले. तो त्यांच्या जवळ जाऊन आदराने हात हातात घेऊन म्हणाला, आजी, मी वाडा खरेदी करण्यासाठी नाही आलो. मी सहजच आलोय. बस बाळा, बस. पाणी आणते. काव्य बसला. हॉलवर चौफेर नजर टाकली. जुनं फर्निचर, कळकटलेले पडदे, सगळं मोडकळीस आलेली वास्तू होती ती. आजी थरथरत्या हाताने पाणी आणि वाटीत एक लाडू घेऊन आल्या. घे बाळा, माझ्याकडे दुसरं काही नाही तुला द्यायला. काव्याने त्यांच्या हातातली वाटी आणि पाणी घेतले. बरं, तू कोण? मी नाही ओळखले. आजी, मी अपरिचित आहे. मला कविता भेटली. आजी उठून उभ्या राहिल्या. घाबऱ्या घुबऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागल्या. तर श्रोतेहो, हा होता कथेचा 3रा भाग. कथा आवडली असल्यास एक छानशी कमेंट अवश्य आणि कनेक्टेड रहा. गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.